नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025-26च्या सर्वात मोठ्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही सर्वजण खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करत आहात, तर ही अपडेट तुमच्यासाठीच आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स दररोज टाकत असतो. तर मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव येथे हजारो उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे आणि आता प्रत्येकाच्या मनात एकच धगधग आहे, माझा नंबर लागेल का? मित्रांनो, स्पर्धा यावेळी खूप कठीण आहे, कारण जागा मर्यादित आहे आणि उमेदवार खूप जास्त. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणती हवाई चर्चा न करता मैदानी चाचणीचा ग्राउंड रिपोर्ट आणि उमेदवारांच्या गुणांचा आढावा घेऊन तयार केलेला आहे. अंदाजित कट ऑफ सविस्तर पाहणार आहोत. तुमचा सेफ झोन काय असू शकतो आणि 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी कोणाला संधी मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जागा वाढणार आहे की नाही हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. तर मित्रांनो, कट ऑफ पाहण्यापूर्वी यंदाच्या मैदानी चाचणीचा कल काय होता हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज हजारो उमेदवार चाचणीसाठी उपस्थित राहिले. उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर असे लक्षात येते की गेल्या 2 वर्षांपासून भरती नसल्यामुळे यावेळी मुलांची प्रचंड तयारी केली आहे. 100 गुणांच्या मैदानी चाचणीत 90 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. काही ठिकाणी 80% अधिक उमेदवारांनी 90+ गुण मिळवले आहेत. याचा अर्थ स्पर्धा 95 गुणांच्या आसपास असणार आहे. लक्षात घ्या, कट ऑफ फक्त मैदानी चाचणीवर अवलंबून नसतो, तर तो एकूण उमेदवार किती आहेत आणि त्या जागेवर उमेदवारांची कामगिरी कशी आहे यावर ठरतो. तरीही आपण एक विश्वासार्ह अंदाज वर्तवू शकतो. चला तर मग आता पाहूया 2025-26 भरतीचा प्रवर्गनिहाय अंदाजित कट ऑफ. हे गुण आपण सेफ झोन म्हणून ग्राह्य धरू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला 95 ते 97 गुण असणे आवश्यक आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही OBC या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर 93 ते 95 इतके गुण लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्ही EWS या प्रवर्गातून फॉर्म भरला असेल तर मित्रांनो 88 ते 90 गुण लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही SBC या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर 88 ते 90 इतके मार्क्स लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही NT B, C आणि D या प्रवर्गातून फॉर्म भरला असेल तर 90 ते 93 इतके मार्क्स लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही अनुसूचित जाती SC कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर लेखी परीक्षेसाठी 91 ते 93 इतके मार्क्स आवश्यक आहे. मित्रांनो, आणि अनुसूचित जमाती ST कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला 90 ते 93 इतके मार्क्स आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे गुण अंदाजित आहे. अधिकृत कट ऑफ भिन्न असू शकतो. तर मित्रांनो, विशेष आरक्षण असलेल्या उमेदवारांबद्दल बोलायचे तर येथेही स्पर्धा कमी नाही. खेळाडू 90+ गुण आवश्यक आणि प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त 88 ते 92 गुण आणि माजी सैनिक 60 पेक्षा जास्त गुण असल्यास चांगले चान्सेस आहेत. आणि मित्रांनो, होमगार्ड पोलीस पाल्य 90 ते 93 गुण. मित्रांनो, हा कट ऑफ पूर्णपणे अंदाजित आहे. अधिकृत यादी लवकरच पोर्टलवर येईल, पण जर तुम्ही वर दिलेल्या गुणांच्या आसपास आहात तर एक सेकंदही वाया न घालवता लेखी परीक्षेच्या तयारीला लागा. अंतिम निवड मैदानी आणि लेखी परीक्षा या दोन्ही गुणांच्या आधारे होणार आहे, त्यामुळे दोन्हींमध्ये चांगले मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. तुमची मेहनत फळाला येईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला मैदानी चाचणीत किती गुण मिळाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा.
हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पोलीस भरतीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.